वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे बच्चू कडूंनी टोचले कान। शेतातील रोहित्र 1 महिना दुरुस्त का होत नाही, अधिकाऱ्यांना विचारला जाब। मंत्री छगन भुजबळ शनिवारी वडीगोद्रीला जाणार। ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाके यांची भेट घेणार। भंडाऱ्यात 19 कृषी केंद्रांवर कारवाई। तपासणीमध्ये अनेक त्रुट्या आढळल्यानं विक्रीवर बंदी। नियम मोडणाऱ्यांमध्ये भरली धडकी। आषाढी यात्रेसाठी पंढरपूरमधल्या खासगी रुग्णालयातील काही बेड भाविकांसाठी राखीव ठेवणार। वारकऱ्यांसाठी प्रथमच आरोग्य विभागाचं खास नियोजन। पुण्यात पोलीस भरतीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना रवींद्र धनगेकरांचा पाठिंबा। आंदोलक विद्यार्थ्यांची धनगेकरांनी घेतली भेट। जळगावात 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी नागरिक संतप्त। जामनेरमध्ये टायर जाळत रास्ता रोको। नंदुरबारच्या धाडगावमध्ये गटाराच्या पाण्यामुळे रस्त्यावर मोठा खड्डा। रस्त्याच्या दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा। हिंगोली जिल्ह्यातील जोडतळा ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची उपसरपंचांचं आंदोलन। प्रशासनानं तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यानं आक्रमक भूमिका। पालखी सोहळ्यासाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखी आणि रथाचं चकाकी देण्याचं काम सुरू। तुकोबांचा पालखी सोहळा 29 जूनला पंढरपूरकडे करणार प्रस्थान। कराड तालुक्यामध्ये सलग 3 दिवस पावसाची हजेरी। तालुक्यातील जनजीवन विस्कळीत। महामार्गावर साचलं पाणी। जोरदार पावसामुळे नवी मुंबईच्या नेरूळ सेक्टर 3 मध्ये कारवर कोसळलं झाड। सुदैवानं जीवितहानी टळली। दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्हवरचा क्वीन्स नेकलेस आता पर्यटकांच्या स्वागतासाठी पुन्हा सज्ज। मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामासाठी बंद करण्यात आलेला सुमारे 1.7 किलोमीटर लांबीचा पदपथ खुला। नवी मुंबईत ऐरोलीमध्ये मनसे कार्यकर्त्यांमध्ये परप्रांतीय दुकानदाराला चोप। उद्धटपणे बोलून मराठी गाणं वाजवायला नकार दिल्यानं मनसेकडून मारहाण।